MPSCची परीक्षा पास होण्यासाठी काय लागतं? लाखोंचे कोचिंग क्लासेस, स्टडी रूम, AC लायब्ररी की फक्त तुमची जिद्द? खरं तर मला हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो कॉमेंट्समध्ये, त्यानंतर टेलिग्राम चॅनलवरती, काही वेळेला तर मेल येतात आणि त्याच्यातून हे विचारलं जातं की मॅडम सेल्फ स्टडी करून एक्झाम क्रॅक करता येऊ शकते का? या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ हो असं आहे. तुम्ही सेल्फ स्टडी करून एक्झाम क्रॅक करू शकता. पण जर तुम्ही सेल्फ स्टडीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक रियालिटी चेक मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी एक प्रामाणिक सल्ला पण तुम्हाला देईन. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सेल्फ स्टडी करून मला एक्झाम क्रॅक करायचे, तर एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या स्टेप्स फॉलो करायला पाहिजेत, कुठले रूल्स फॉलो करायला पाहिजेत, त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. हे मी याच्या आधारावरती सांगते की आत्तापर्यंत मी 4 वेळा MPSCची मेन्स दिलेली आहे, कंबाईंड ग्रुप बीची. मेन्स क्वालिफाय पण आहे आणि जे क्वालिफाय आहे जनरलमधून, ओपन जनरलमधून मी क्वालिफाय आहे. आणि सेल्फ स्टडीच्या जोरावरती आत्तापर्यंत मी कुठल्याही कोचिंग क्लासेसला फी भरून कधीही कुठलाही क्लास केलेला नव्हता. ठीक आहे. सो याच्या भरोशावरतीच मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही सेल्फ स्टडी करून पण एखादी एक्झाम क्रॅक करू शकता. पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. आणि ते म्हणजे काही मुलं म्हणतात की मॅम क्लासशिवाय तर रिझल्ट पॉसिबलच नाही. काहींचं म्हणणं असं असतं की मॅम सेल्फ स्टडी तर करतोय पण कॉन्फिडन्स नाही आहे. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की मी सेल्फ स्टडी करत आहे पण माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे, तर मला आत्ता कमेंट करून तसं सांगा. कारण आपण या विषयावरती पण नक्कीच बोलूयात की सेल्फ स्टडी करताना तो कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा. ठीक आहे. मग आता कुठल्याही भावनेच्या भरात वाहत न जाता वास्तविकता काय हे समजून घेऊया. एक रियालिटी चेक तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. कोचिंग क्लासेस वाईट असतात का? तर नाही, ऑब्वियसली नाही. कोचिंग क्लासेस तुम्हाला काय देतात? कोचिंग क्लासेसकडून तुम्हाला मिळते एक डिरेक्शन की कुठल्याही एक्झामची तयारी करताना तो अभ्यास ॲक्च्युली कसा करायला पाहिजे, सुरुवात कशी पाहिजे, कुठल्या टप्प्यावरती नेमकं काय केलं पाहिजे, कुठल्या चुका आपल्याकडून होऊ शकतात, अभ्यासामध्ये आपलं स्टडी मटेरियल जे आहे ते लिमिटेड कसं ठेवायचं, कुठलं स्टडी मटेरियल यूज करायला पाहिजे, टेस्ट कशा सोडवायच्या, ही एक डिरेक्शन तुम्हाला मिळते. ज्यावेळेला तुम्ही एखादा कोचिंग जॉईन करता तर तुम्हाला एक फिक्स असा टाईम टेबल मिळतं ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास भरकटत नाही. किंवा रोज उठून मी काय वाचू हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर नसतो. किंवा आपल्याला बराचसा आपला पूर्ण दिवस म्हणा, महिना म्हणा, हे प्लॅन नाही करता येत किंवा एक्झामपर्यंतच्या दिवसामध्ये आपल्याला ते सगळं बसवता नाही येत. सो कोचिंग क्लासेस तुम्हाला हे टाईम टेबल प्रोव्हाइड करत असतात. त्याचबरोबर कोचिंग क्लासेसकडून तुम्हाला कॉम्पिटिशन कळते. कारण ज्यावेळेला तुम्ही कोचिंग क्लासेसमध्ये असतात त्यावेळेला तुम्हाला समजतं की कॉम्पिटिशन किती टफ आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये मला टिकून राहायचं आहे तर मी आणखी किती एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. आणि याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कोचिंग क्लासेसकडून तुम्हाला मिळते दॅट इज डिसिप्लिन. आता ज्यावेळेला तुम्ही डिसिप्लिन्ड असतात त्यावेळेला तुम्हाला बाकी कितीही अडथळे आले, कितीही डिस्ट्रॅक्शन्स आले तरी तुम्ही अभ्यासापासून दूर होत नाही. मग जर समजा तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर आता एक प्रश्न स्वतःला विचारा की या सगळ्या गोष्टी विदाऊट एनी कोचिंग क्लास मी माझ्या तयारीमध्ये आणू शकतो का किंवा आणू शकते का? हे सगळं मी स्वतःला देऊ शकतो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही डेफिनेटली सेल्फ स्टडी करून पण पोस्ट मिळवू शकता. आता याच्यातल्या काही गोष्टींसाठी तुम्हाला आपलं जे 110 डेज चॅलेंज जे आहे जे कम्प्लिटली फ्री असणार आहे यूट्यूबवरती प्लस टेलिग्रामवरती हे चॅलेंज मी कंडक्ट करणार आहे कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026साठी. तर ते चॅलेंज तुम्हाला हेल्पफुल ठरेल. कारण याच्यातून तुम्हाला ऑब्व्हियसली एक डिरेक्शन तर मिळेल, कुठले टॉपिक करायचे, कसे करायचे, एक कंप्लीट प्लॅन तुम्हाला मिळेल, टाईम टेबल मिळेल त्याच्यानुसार. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्पिटिशन कळेल कारण ते चॅलेंज फॉलो करणाऱ्या स्टुडंट्सचा जो काही मी पोल घेईन त्याच्यातून बरेचसे स्टुडंट्स जे ते फॉलो करत असतील तर तुम्हाला त्याची एक आयडिया येईल. आणि त्याच्यासोबतच डिसिप्लिन तर तुम्ही राहालच कारण डेली बेसिसवरती स्टडी टार्गेट तुमच्यासोबत शेअर केले जातील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हे चॅलेंज इथेच होणार आहे. आता मुद्दा येतो की सेल्फ स्टडी जर मी करत असेल तर मी एक्झॅक्टली कुठले रूल्स फॉलो करायला पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. तशी तर लांबलचक अशी लिस्ट आहे पण त्यातल्या काही ठराविक गोष्टी ज्या इनिशियल स्टेजला तुम्ही फॉलो करायला सुरुवात केली पाहिजे त्याच्याबद्दल थोडक्यात बोलते. सो काही रूल्स म्हणूयात आपण याला. खरं तर हे गोल्डन रूल्स असतील जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स बुक. तुम्ही सेल्फ स्टडी करताय याचा अर्थ असा नाही की कुठलंही पुस्तक उचला आणि ते वाचा. नाही, स्टँडर्ड रेफरन्सेस जे आहेत ते यूज करा आणि कमीत कमी रेफरन्सेस यूज करा. एका विषयासाठी शक्यतो एकच पुस्तक वापरा. फारच आवश्यकता असेल एखाद्या विषयासाठी तर दुसरं पुस्तक घ्या पण
एकच पुस्तक जे असेल ते तुमचा मेन आधार असेल, बेस असेल आणि दुसऱ्या पुस्तकातून जी ॲडिशनल माहिती आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करत जाल. सो स्टँडर्ड रेफरन्सेस निवडणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही कोचिंगला जातात तर ते तुम्हाला एक लिस्ट सांगतात, बुक लिस्ट सांगतात, त्यांचं जे प्रकाशन असेल ते सांगतात, ते सजेस्ट करतात आणि डेफिनेटली त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टींना स्टिक राहता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही एखादा कोचिंग क्लास करताय, कोचिंग क्लासेस म्हणजे 100% यशाची हमी नसते आणि सेल्फ स्टडी म्हणजे 100% अपयशाची खात्री नसते. सेल्फ स्टडी करून तुम्ही एक्झाम क्वालिफाय पण करू शकता, कदाचित कोचिंग लावून पण, महागडे क्लासेस घेऊन पण एखाद्याची एक्झाम 4-4, 5-5 वर्ष क्रॅक होत नाही. सो सगळा खेळ जो आहे ना तो तुमच्या माइंडसेटचा आहे. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय, तुम्ही स्वतःवरती किती मेहनत घेताय, तुम्ही स्वतः बाबतीत काय तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे, या सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात. ठीक आहे. मग आता पहिली गोष्ट, स्टँडर्ड बुक जे आहे ते वापरायचं आहे तुम्हाला आणि लिमिटेड ठेवायचे आहेत. हे अजिबात भरमसाठ पुस्तकं असू नयेत. बऱ्याच जणांना मी असं पाहिलं की मी MPSCची तयारी करत आहे, तर माझ्या रूममध्ये आल्यानंतर असा ढीग दिसला पाहिजे पुस्तकांचा की माझी पुस्तकं पाहून लोकांना कळलं पाहिजे की मी MPSCची तयारी करतोय. आता दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे दुसरा रूल येतो, दॅट इज PYQ तुमचा देव आहे, लक्षात ठेवा. कारण हे PYQच तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की मॅम ह्याच्यात वेगळं काय सांगतायचे, नेहमीच आहे तेच सांगताय. हे परत परत याच्यासाठी सांगते की 1000 वेळा जरी एक गोष्ट सांगितली तरी बऱ्याच मुलांच्या पचनी ते पडत नाही. पण तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही सेल्फ स्टडी करत असा किंवा कोचिंग क्लासमध्ये जा किंवा तुम्ही अगदी प्रत्येक विषयासाठी स्पेसिफिक तज्ज्ञ टीचर ठेवा, PYQ शिवाय तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकत नाही. आणि PYQ सारखा बेस्ट गुरु दुसरा कुणीच नाही आहे. जर तुमच्याकडे PYQ असतील, PYQवरती तुमची कमांड असेल, PYQचं ॲनालिसिस तुम्ही प्रॉपरली केलं असेल, तर तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकता याच्या भरोशावरती. तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच गुरुची गरज नाही आहे. त्याच्यामुळे PYQ पण याच्यातही आहे की PYQ ॲनालिसिस नेमकं कसं करायचं हे पण कळलं पाहिजे. कारण मी पाहिले की मुलं म्हणतात की आम्ही 21,000 प्रश्न सोडवले, कोणी म्हणतं की आम्ही 30,000 प्रश्न सोडवले, कोणी म्हणतं की मी 80 प्रश्नपत्रिका सोडवल्या, पण तरीसुद्धा रिझल्ट 0 आहे. का? कारण एवढ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पण त्या प्रश्नांचं विश्लेषण कसं करायचं हेच मला माहिती नाही आहे. एकदा तो प्रश्न येऊन गेल्यानंतर आपला फंडा सिम्पल आहे, तुम्हाला सांगते. तुम्ही एकदा जर एखाद्या टॉपिकवरचा प्रश्न पाहिला, क्वेश्चन पेपरमधून जर त्याचं ॲनालिसिस केलं, सेम त्या अँगलनी जर दुसरा प्रश्न आला, त्या टॉपिकवरचा, त्या पॉईंटवरचा प्रश्न आला, तर तो चुकला नाही पाहिजे. इतके तुमचे PYQ परफेक्ट असायला पाहिजेत. मग जी मुलं आत्ता 70+ मार्क्स घेत आहेत त्यांच्या बाबतीत हेच होतं की त्यांची कमांड इतकी आहे PYQवरती, आणि ती कमांड असल्याचा फायदा त्यांना हा होतोय की ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना माहिती नाही आहेत त्याची उत्तरं पण त्यांना देता येत आहेत, कारण त्यांचा गेस जो आहे तिथे तो करेक्ट येतोय. ठीक आहे. सो PYQ ॲनालिसिस कसं करायचं याच्यावरचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती. जर तुम्ही पाहिलं नसतील तर ते पाहून घ्या. PYQ ॲनालिसिस करा, इम्पॉर्टंट टॉपिक कुठले त्याची लिस्ट काढा आणि सेल्फ स्टडी करायला लागा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते, ही एक चूक खूप मुलं करतात की रेडीमेड नोट्सच्या मागे फार पळतात, फार म्हणजे भयंकर पळतात की आम्हाला रेडीमेड नोट्स पाहिजेत, कोणाच्या नोट्स चांगल्या आहेत, मग या प्रकाशांच्या वापरू का, या सरांच्या वापरू का, या मॅडमच्या वापरू का. हे मी सातत्याने ऐकते. जेवढ्या नोट्स तुम्ही स्वतः काढाल आणि स्वतःच्या शब्दात त्या लिहाल तेवढा जास्त फायदा तुम्हाला होईल. लक्षात ठेवा, एक टॉपिक हा जर तुम्हाला एका पेजमध्ये बसवता आला तर जी क्लॅरिटी तुमच्याकडे असते ना ती इतर कुठलीच गोष्ट तुम्हाला देऊ शकत नाही. सो स्वतः जेवढा नोट्स काढाल तेवढे तुम्ही फायद्यात राहाल. दुसऱ्याच्या नोट्स ज्या असतात ते त्यांनी ॲनालिसिस केलेलं असतं, त्यांना अंडरस्टँड झालेलं असतं, सगळ्या निम्म्या गोष्टी त्यांच्या मेंदूत स्टोअर झालेल्या असतात आणि निम्म्या त्यांनी कागदावरती उतरवलेल्या असतात. त्यात तुम्हाला कळण्यासाठी तर तुमच्या मेंदूत पण स्टोअर होणं गरजेचं आहे. केवळ नोट्समधले पॉईंट्स तुमच्या मेंदूत स्टोअर होऊन त्याचा एक्झाममध्ये तितकासा फायदा होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला म्हणजे एक्झाम क्रॅकच करायची सेल्फ स्टडी तर स्वतःच्या नोट्स काढा. माझं आत्तापर्यंतचं मी तुम्हाला मागे पण सांगितलं की माझ्या बाबतीत असं की मी कदाचित एकदा, दोनदा, तीनदा वाचल्यानंतर माझ्या लक्षात नाही राहणार, पण जर मी ते एकदा लिहिलं तर ते माझ्या लक्षात राहतं. मग मी मागे पण तुम्हाला बोलले होते की स्वतःची लर्निंग मेथड कुठली आहे ती समजून घ्या. सो तुम्ही लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात राहते, वाचल्यानंतर लक्षात राहते, एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात राहते की जस्ट ऑडिओ ऐकून लक्षात राहते, पिक्चर फॉर्मॅटमध्ये लक्षात राहते, स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात राहते. तुमची लर्निंग मेथड कुठली आहे ती फाइंड आउट करा आणि त्याच्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्ही एक्झाम क्वालिफाय करा. सो आत्तापर्यंत जर तुम्हाला उमगलं असेल की तुमची लर्निंग मेथड कुठली आहे तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. कारण मग मोस्ट कॉमन जे असेल त्याच्यानुसार आपण पुढचे लेक्चर्स जे आहेत ते कंडक्ट करू शकतो. मग आता जसं मी सांगितलं की स्वतःच्या नोट्स, आता मी ऑलरेडी सब्जेक्टच्या नोट्स काढलेल्या आहेत, पण तरीसुद्धा जर मला नव्याने एखादा सब्जेक्ट अभ्यासायचा असेल
तर तो मी एका पेपरवरती उतरवते. अजूनही रफ पेपर्स, कुठल्या लग्नाची पत्रिका, पेपरमध्ये आलेले पॅम्पलेट्स, कुठलाही एखादा रफ पेपर मिळाले की त्याच्यावरती मी ते उतरवते. नोटबुक पण आहेत सेपरेट, त्याच्यावरती पण करते. पण ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने स्वतःच्या नोट्स काढतात त्यावेळेला तुम्हाला ते जास्त वेळ लक्षातही राहतं. एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर जेव्हा तुम्हाला ते स्कॅन करायचं असतं, म्हणजे तुमच्या ब्रेनला ते स्कॅन करून आन्सर काढायचं असतं, त्यावेळेला ते लवकर तिथंपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं ॲज कम्पेअर टू तुम्ही दुसऱ्यांच्या नोट्स जर वापरत असाल तर. त्याच्यानंतर तिसरा रूल येतो, दॅट इज टेस्ट सिरीज कंपल्सरी आहे. सॉरी, चौथा रूल आहे हा. टेस्ट ज्या आहेत ही कंपल्सरी आहे. तुम्ही कुठल्याही क्लास लावा, कुठल्याही अकॅडमीज लावा, किंवा तुम्ही स्वतःसाठी टेस्ट प्रिपेअर करा, किंवा तुम्ही ग्रुप स्टडी करत असाल तर ग्रुपमध्ये तुम्ही क्वेश्चन्स एक्सचेंज करा, काही करा, पण टेस्ट कंपल्सरी आहे. मी मागे खूप वेळा उदाहरण दिले, परत एकदा सांगते की तुम्हाला जर पोहण्याच्या स्पर्धेत उतरायचं आहे, तुम्ही त्याच्यावरची हजारो पुस्तकं वाचा. तुम्ही जगातला जो सगळ्यात बेस्ट जलतरणपटू आहे त्याला तुमच्याकडे आणा तुम्हाला शिकवण्यासाठी. तुम्ही जर पाण्यात नाही उतरलात तर तुम्ही पोहण्याची स्पर्धा कधीच जिंकू नाही शकत. प्रत्येकाचे टेक्निक्स आहे का, ब्रिदिंग टेक्निक, पाण्यात असं उतरायचं, हात असे हलवायचे, पाय तसे हलवायचे, काही तुम्ही कितीही ऐका, कितीही त्याच्यावरती अभ्यास करा, जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात पाण्यात उतरत नाही, हातपाय हलवत नाही, तोपर्यंत तुम्ही ती स्पर्धा जिंकू शकणार नाही. सेम गोष्ट जाते ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवता. जर तुम्ही टेस्ट सोडवण्याची प्रॅक्टिस केली असेल, क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस केली असेल, तर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये तुमचा 100% देऊ शकता. अदरवाईज तुम्ही कितीही अभ्यास करा, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये विचारलं जात नाही तू सिलेबस कंप्लीट केला आहे का, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये विचारलं जात नाही की ह्या विषयाची एवढी एवढी पुस्तकं वाचली आहेत का, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये हे नाही विचारलं जात की तू एवढ्या वेळा रिव्हिजन केली आहे का. एक्झाम हॉलमध्ये एक प्रश्न असतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते का, इतकीच गोष्ट मॅटर करते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस असणं फार जास्त गरजेचं आहे. क्लिअर. त्याच्यानंतर 5वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट रूल येतो, तो म्हणजे अकाउंटेबिलिटी सिस्टीम. आता हे काय आहे, म्हणजे जर तुम्ही स्वतः एखाद्या एक्झामची तयारी करत आहात तर ज्या पद्धतीने तुम्ही कोचिंग क्लासमध्ये गेलात, तुम्हाला अटेंडन्स कंपल्सरी आहे किंवा कोचिंग क्लासचं एक डिसिप्लिन असतो. तुम्ही जर स्वतः अभ्यास करत असाल तर तो म्हणजे तेवढ्याच डिसिप्लिननी, तेवढ्याच शिस्तीने तुम्ही अभ्यास करताय का, ही पहिली गोष्ट येते. डेली स्टडी टार्गेट जे आहेत ते तुम्ही कंप्लीट करताय का, तुम्ही स्वतःसाठी एक डेली स्टडी टार्गेटचा प्लॅन सेट केला आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. वीकली तुम्ही रिव्ह्यू घेताय का की या आठवड्यामध्ये मी काय केलं, या आठवड्यात मी कमी पडलो आहे का, या आठवड्यात मी मागे पडलो आहे का, या आठवड्यात मी चांगली कामगिरी केली आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर तुमचा स्टडी पार्टनर फार इम्पॉर्टंट आहे. मे बी एखादा दुसरा स्टुडंट असेल जो तुमच्यासोबत तयारी करतोय तो, किंवा मे बी एखादा यूट्यूब चॅनल असेल, मे बी एखादा टेलिग्राम चॅनल असेल. तुम्हाला एक स्टडी पार्टनर हवा आहे, जो स्टडी पार्टनर तुम्हाला ॲक्च्युली या प्रवासामध्ये कन्सिस्टंट राहण्यासाठी मदत करेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर तुमच्यासाठी वॉरियर ऑफिसर डेफिनेटली तो पार्टनर बनेल, कारण येणाऱ्या कंबाईनसाठी असणारं चॅलेंज असेल किंवा प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज जे ऑलरेडी सुरू आहे आपल्या ॲपवरती, त्याच्या माध्यमातून तुम्हाला कन्सिस्टंट राहण्यासाठी अगदी तुमचा म्हणजे ज्यावेळेला आपण अगदी लो फील करत असतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने परत एकदा तेवढ्याच जोशमध्ये त्याच डेडिकेशनने अभ्यास करू शकाल याची काळजी कम्प्लिटली वॉरियर ऑफिसर घेत आहे. त्यामुळे तुम्ही वॉरियर ऑफिसरला तुमचा पार्टनर म्हणून नक्कीच सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. सो हे आहेत काही गोल्डन रूल्स जे तुम्हाला फॉलो करायचे जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर. आता जाता काही 1-2 गोष्टी, एक प्रामाणिक सल्ला तुम्हाला देते. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला रोज स्वतःला अभ्यासाला बसवणं पॉसिबल नाही आहे, म्हणजे मी जरी ठरवलं तरी मी चुकारपणा करेनच, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की मला सातत्य नाही राखता येते, म्हणजे जे मी तुम्हाला ऑलरेडी कन्सिस्टन्सीवरती एक व्हिडिओ शेअर केला होता, तर त्याची लिंक पण देते मी एंड स्क्रीनला, की कन्सिस्टंट कसं राहायचं, काही झालं तरी तुम्ही अभ्यासाला बसालात. सो ते जे 0 स्टडीवरती यायचं नाही, हे जे काही मी सांगितलेलं आहे ते तुम्हाला करता येतं आहे का. त्याचबरोबर जर तुम्हाला प्लॅनिंग करता येत नसेल, ऑब्व्हियसली प्लॅनिंग करता येत नसेल तरी प्लॅनिंग आपलं आहे, पण या सगळ्या गोष्टी स्वतःला विचारा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मी या चौकटीत नाही बसत आहे, तर तुम्ही कोचिंगसाठी जा, बेस्ट वे. पण जर या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन राहता येत असेल, तुम्हाला स्वतःच्या बाबतीत तुम्हाला तितकं ऑनेस्ट राहता येत असेल, स्ट्रिक्ट राहता येत असेल, तर मात्र तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. आणि सेल्फ स्टडी करून तुम्ही तुमची जी पोस्ट आहे, ड्रीम पोस्ट आहे, ती मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर कोचिंग नसेल, कोचिंग नसणं ही तुमची कमजोरी नाही आहे, पण
योग्य डिरेक्शन नसणं ही मात्र निश्चितपणे तुमची कमजोरी आहे आणि ती डिरेक्शन तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. सो तुम्ही वॉरियर ऑफिसरसोबत सेल्फ स्टडी पण करू शकता. जिथे तुम्हाला प्रॉब्लेम येईल, जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की मला स्ट्रॅटजी नाही समजत आहे, मला या सब्जेक्टचा अभ्यास कसा करावा नाही समजत आहे, मला इथे इथे प्रॉब्लेम येतो, तिथे तिथे तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मिळेल. अगदी तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल याचा अर्थ असा नाही की कुठल्याच क्लासचे लेक्चर्स नाही पाहायचे, कुठल्याच यूट्यूबवरचे व्हिडिओज नाही पाहायचे किंवा कुठलाच टेलिग्राम चॅनल फॉलो करायचा नाही, असं नाही. सेल्फ स्टडी इन द सेन्स की कुठल्याही महागड्या क्लासेसला तुम्ही प्रेझेंट नाही राहू शकत आहेत, नाही जॉईन करू शकत आहे, दॅट इज फाईन. मी माझ्यासाठी एक प्लॅन बनवेन, मी माझं स्टडी टार्गेट सेट करेन, त्या टॉपिकचे लेक्चर्स मी यूट्यूबवरून पाहीन, माझ्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यातून मी करेन, हा त्याचा अर्थ होतो. सो अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला तर लक्षात ठेवा, MPSC ही फक्त एक एक्झाम आहे, ते इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. ठीक आहे, सेल्फ स्टडी करून तुम्ही सुद्धा ती एक्झाम क्रॅक करू शकता. कारण मी फक्त कंबाईनची एक्झामच नाही, अभियोग्यता, शिक्षक अभियोग्यतासारखी परीक्षा असेल, दोन्ही वेळेला खूप चांगला स्कोर घेतलेला आहे. CTET एक्झाम, टेटसारखे एक्झाम असतील, या एक्झाममध्ये पण मी क्वालिफाय आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये. TAT नाही माझी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाली, बट CTET वगैरे मी एका अटेम्प्टमध्येच काढलेल्या आहेत आणि हे सगळं सेल्फ स्टडीच्या जोरावरती आहे. सो तुम्हीसुद्धा सेल्फ स्टडी करून एक्झाम क्रॅक करू शकता, फक्त तो विश्वास तुमच्याकडे असायला पाहिजे. सो आता स्वतःवरती जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये ट्रस्ट असं लिहायला विसरू नका. जो काही कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026साठीचा प्लॅन येतो आहे, चॅलेंज येतं आहे, ते जर तुम्ही चॅलेंज फॉलो करणार असाल तर डेफिनेटली लास्ट व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसंच या व्हिडिओमध्ये पण चॅलेंज एक्सेप्टेड असं लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण यूट्यूबवरती ते स्टडी टार्गेट्स तुम्हाला मिळणार आहेत, प्लस त्याच्याशी रिलेटेड काही PDF किंवा इतर काही माहिती असेल तर ती तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल टेलिग्रामची, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, आता जर तुम्हाला असं वाटत असेल की येस मी सेल्फ स्टडी करून पण एक्झाम क्रॅक करू शकेन, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊन येत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.